सुप्रभात मंडळी, आजचा दिवस माझ्यासोबत घालवायला तयार आहात ना? चला तर सुरुवात करूया. लास्ट टाईम मी सांगितल्याप्रमाणे मी सकाळी 6 किंवा 6:30ला उठते. त्यानंतर माझा जो मी टाईम असतो तो 7:30 वाजता सुरू होतो. म्हणजे थोडा वेळ मला 10-15 मिनटं स्वतःसाठी देता येतात. तर ह्या 10-15 मिनटामध्ये मी माझ्या दिवसाची सुरुवात 1 ग्लास गरम पाण्याने करते. त्यामुळे शरीर हलकं, मन शांत आणि दिवससुद्धा एकदम फ्रेश वाटतो. आणि थोडे 10 मिनटं मी छान असं पॉझिटिव्ह आणि दिवस कसा जाईल याचा विचार करते. त्यानंतर श्लोकाला स्कूलला जाण्यासाठी मी रेडी करत असते आणि आमच्या गप्पाही छान चालू असतात. तिच्यासोबत गप्पा इन द सेन्स की तिच्या स्कूलमध्ये तिला आता सध्या काय शिकवत आहेत, तिचे फ्रेंड्स कोण आहेत, टीचर कसे तिच्याशी बोलतात किंवा ती किती ॲक्टिव्ह आहे, ह्या गोष्टी सर्व मी डिस्कस करायचा प्रयत्न करत असते, ज्याने की तीसुद्धा ॲक्टिव्ह होईल आणि बोलायला तिला फ्री वाटेल. आणि आता तिलाही कळालं आहे की मम्मा आता व्लॉगिंग स्टार्ट केली आहे मम्माने. तर तीही त्याबद्दल मला विचारत होती आणि तिच्यासोबत टिफिन आणि तिच्यासोबत क्यूट मस्ती हे सर्व करताना दिवसाची धावपळ पण सुरू होते. ती आज खूप एक्सायटेड होती स्कूलला जायला, कारण की दुसऱ्या दिवशी चिल्ड्रन डे होता आणि तिथे तिला पैजामा पार्टी करणार होते. त्यासाठी ती खूप सारे मला प्रश्न विचारत होती. त्यानंतर तिला मी स्कूलमध्ये सोडलं, व्हॅनमध्ये सोडलं. नंतर मग मी घरी आले आणि घरी येताना मी विचार करत होते की आज मी काय बनवू आणि सकाळच्या ब्रेकफास्टसाठी काय करू. तर जे श्लोकाला टिफिनमध्ये जे मी दिलं होतं सँडविच, तेच आज मी स्वतःसाठी रेडी करणार होते. त्याच्यानंतर मी घराची साफसफाई करायला घेतली, झाडू आणि लादी पुसायला घेतली आणि मग म्हटलं देवपूजा करूया. तर घर स्वच्छ असेल तर कसं सकाळी प्रसन्न वाटतं आणि एकदम फ्रेश असं वाटतं. त्यामुळे जितकं होईल तितकं मी घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते. त्यानंतर मी माझी नेहमीप्रमाणे देवपूजा केली आणि माझं हे जे मंदिर आहे ते माझं एकदम फेवरेट आहे, कारण माझ्या आवडत्या यूट्यूबरच्या घरीसुद्धा हे सेम मंदिर आहे आणि मलाही खूप ते आवडलं. ही डिझाईन खूप आवडली, तर त्याप्रमाणेच मी ते बनवून घेतलेलं आहे आणि थोडंफार आम्ही मॉडिफाईड पण केलेलं आहे. हे जे सरस्वतीचं जे सिम्बॉल आहे ते माझ्या मिस्टरांची आयडिया होती. तर अशी माझी देवपूजा सुंदर प्रसन्न अशी झालेली आहे. त्यानंतर मी किचनमध्ये आल्याच्यानंतर मी दुपारच्या जेवणाची तयारी केली. तर इथे मी अख्खा मसूरची आमटी करते आणि भाकरी बनवली. मला भाकरी काय व्यवस्थित येत नाही फ्रेंड्स, तर मी प्रयत्न करते आणि मी याच्या आधी कधीच भाकरी बनवली नव्हती. मग श्लोकाला जे टिफिनला दिलं होतं सँडविच, तर त्यातले 4 ब्रेड उरले होते. तर मग म्हटलं माझ्या स्वतःसाठी पण मी सँडविचच बनवते आणि सँडविच माझं फेवरेट आहे, कारण की आता जर आपल्याला डाएट करायचं असेल तर मग हे असं हेल्दी खाणं चांगलं आहे. आणि हा जो सँडविच आहे तो जास्त हेवीही नाही आहे की त्याच्यामध्ये जास्त बटर किंवा चीज टाकलेलं आहे. तर असा मी साधा सिंपल सँडविच बनवला आहे आणि हा ब्राऊन ब्रेडचा सँडविच मी केला मला. सो गरमागरम माझा ब्रेकफास्ट मी एन्जॉय केला. त्यानंतर श्लोकाला मी दुपारी शाळेतून घेऊन आले, व्हॅनमधून. त्यानंतर मी नेक्स्ट वीकची माझी स्वयंपाकाची तयारी, सर्व भाज्या मी मार्केटमधून सकाळी आणल्या होत्या आणि काही भाज्या माझ्या आऊंनी पण घेऊन आले होते. तर त्या मी स्वच्छ धुवून आणि साफ करून आणि निवडून ठेवते. ऑलमोस्ट यावेळी मला फळभाज्या जास्त मिळाल्या होत्या आणि तेच मी कोथिंबीर इथे स्वच्छ साफ करून ठेवते आहे.
तर हे करताना श्लोकाची तर लुडबुड चालूच होती आणि तिलाही तिच्या मम्माला हेल्प करायची होती. भाज्या अशा आपण साफ करून आणि स्वच्छ धुवून किंवा निवडून जर ठेवल्या तर पुढच्या वीकमध्ये किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला सकाळची जी धावपळ असते ती काही होत नाही आणि आपल्याला एकदम सोयीने जातं ते. आणि ज्या वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी तर खूप इझी होतं हे. आणि फ्रीज पण आपलं छान ऑर्गनाइज होतं. तर त्यानंतर डिनर झाल्यावरती श्लोकाला तिच्या फ्रेंड्सच्या घरी चिल्ड्रन डे सेलिब्रेशनसाठी बोलवलं होतं. त्यांनी सिंपल असा छोटा केक कापून सेलिब्रेशन केलं होतं आणि श्लोकाच्या स्कूलमधल्याही क्लिप्स मी काही इथे ॲड करते आहे, ती कशी एन्जॉय करते आहे तिथे. आणि या छोट्या मुलांच्या सेलिब्रेशनचं आणि त्यांना होणारा आनंद बघून आपलाही दिवस कसा सुंदर असा जातो. तुम्ही बघू शकता इथे श्लोका केक कट करते आणि ती खूप खुश झाली की तिला काकींनी बोलवलं आणि केक कट केला. केक हा लहान मुलांचा फेवरेटच असतो. तर हा होता माझा सिंपल आनंदी दिवस. तुम्हाला असा सिंपल कॉन्टेंट आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.